नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बघा, आम्ही गावावरून आलेलो आहे. गावावरून आल्याच्या बाद एवढी कपडे वगैरे राडा पडला होता जाताना अचानक निघल्यामुळं. आणि तर बघा, मी इथं आंबे पण आणलेले ते बॉक्स भरून आम्ही येताना बघू शकताय तुम्ही. गावचे आंबे आहेत आपल्या घरचे. तर चला, माझं काम खूप पडलेलं आहे. तर ह्या फ्रीजमधले मी भाजी वगैरे सगळं काढले, भांडे वगैरे साफ झालेत. आता प्यायचं पाणी सुटले, कचरा टाकून आले. आणि हा फ्रीज किती घाण पडले. म्हणजे ही 2 वस्तू चिंचण दूध पिशवी ठेवली, ती मगाशी ठेवली आहे मी. आणि एवढं फ्रीज मला आता साफ करायचं आहे. पाणी चालू झालेलं आहे, पाणी पण भरायचं आहे. टाकी खूप खाली आहे, टाकी पण भरायची आहे. तर कपडे माझी एवढी पडले ते का नाही, 2-3 बकेटी कपडे पडले, ते सगळे घाण काढले मी घरातली. आता आम्हाला हे करायचं आहे, झाडून वगैरे काढलं आहे. आणि लादीच राहिली माझी, आणि कपडे राहिले त्या जेवण बनवायचे. बघू शकता, मी बाहेर वगैरे सगळं स्वच्छ केलं आहे. इथं बारकं झोपलेलं आहे, बारका झोपला आहे. आणि त्याला दिलं इथं कूलर वगैरे लावून. आता मी कॉक फिरत आहे, आणि कॉक फिरून प्यायचं पाणी हंडे घासून भरायचे मला आधी. तर ऊन तर एवढे जाम पडले, आणि पत्र्याचे रूम असल्यामुळं बाहेर वगैरे अजून तसंच राडा आहेत. फक्त साफसफाई चालली, झाडा वगैरे सगळं काढल्यात. देवाची माझ्या अशी अवस्था आहे. मी आता नाही फोटो आणला माझ्या देवीचा, मोठ्या देवीचा फोटो आणला. तर ह्या फोटोमध्ये स्वामींचे मंत्र लागतात सगळे. तर हे मी फोटो घेऊन आलेले आहे, बघू शकताय तुम्ही. मी मंत्र लावित आहे देवीचे. असे मंत्र लागतात, अशी लाईट लागते. तर ही फोटो मला अडकवायला जागाच नाही. तर मी हे साफसफाई झाल्याच्या नंतर ही फोटोंचं बघणार आहे. माझ्या देवाला 1 महिनाभर झाले ते पूजा नाही, काय नाही. देवावर धूळ बसली, देव जमा केले, तर आरती जमा केली. म्हणजे सगळी दुरळा वगैरे मी देवाऱ्याचा काढून घेतला आहे, स्टाईल वगैरे साफ केलेली. तर मला आता हे काम आवरून घ्यायचं आहे. प्यायचं पाणी भरायचं आहे. ड्रम आज खाली करणार आहे मी. आणि ड्रम झालं 1 महिन्याला 2-4 दिवस कमी असते, आणि ड्रम भरून खाली करून भरणार आहे परत ना. आणि वरती पण साफसफाई बकेट वगैरे जाताना साफ केल्या, त्याच्यावर काय खराब वगैरे नाही आहे. फक्त आता ही कपडे वगैरेच धुवायचे पडले तर पाहिजे. तर तुम्ही कसे ते सर्वजण लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कुठपर्यंत व्हिडिओ येतो आहे, तुमच्या गावाचं नाव सांगा मला. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर आंबे कोणाकोणाला आवडतात गावचे आंबे, नक्की कमेंटमध्ये मला सांगा. चला, आता मी खूप ऊन होत आलेलं आहे, मला अजून स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर मी माझा मुलगा नव्हता इथं, म्हणून मी त्याच्याकरता नाही एवढे आंबे आणले, ते बघू शकता. त्याच्याकरता हे आंबे घेऊन आलेले ते. तर असंच माझ्या आंब्याचे ब्लॉक आहे 2, ते ब्लॉक बघा. आम्ही आंबा कसे काढले ते. आणि आंबा आमच्या उतारा बोलतात, आंबा उतारलेला आहे. आणि गवतामध्ये टाकला तर आंबा खूप छान पिकला जातो, आणि खूप छान लागतो पण. तर हे आमरसाला घे आंबा आहे, रस करायला. चला, तर मी इथेच व्हिडिओ खतम करत आहे आणि घेते कामावरून. धन्यवाद सर्वांना. जाता जाता परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.